गेल्या 12 दिवसात पेट्रोल डिझेलच्या दरात चौथ्यांदा वाढ. मुंबईत पेट्रोल 2 रुपये 72 पैशांनी वाढलं. डिझेलच्या दरात 2 रुपये 81 पैशांची वाढ. पेट्रोल डिझेलचा मुबलक साठा उपलब्ध. मंत्री गिरीश महाजन यांची माहिती. इंधनाचा काळाबाजार करण्यासाठी 80% लोक रांगेत उभे. कॅनमध्ये पेट्रोल डिझेल बंद केलं तर पंपावरील गर्दी कमी होईल. मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया. गिरीश महाजन यांचं वक्तव्य संतापजनक, असंवेदनशील. रांगेत उभं राहून काळाबाजार करायला ते सत्तेतले मंत्री नाही. गिरीश महाजन यांच्या वक्तव्यावरून रोहित पवारांची टीका. रोजची इंधन दरवाढ म्हणजे सरकारचं अर्थव्यवस्थेवरील नियंत्रण पूर्णपणे सुटल्याचं लक्षण. सरकार मात्र मेलडी चॉकलेट खाऊन गप्प बसलंय. पंडित नेहरू किंवा मनमोहन सिंग यांच्यासारखं नेतृत्व नसण्याचा देशाला फटका. आमदार रोहित पवार यांचा केंद्रावर निशाणा. मुंबईच्या वडाळ्यामध्ये पेट्रोल पंपावर पेट्रोल संपलं. पेट्रोल पंपावर पेट्रोल संपल्यानं वाहन चालकांमध्ये नाराजी. पुण्यात पेट्रोलच्या दरात 2.5 रुपयांची वाढ. काल 108 रुपये 76 पैसे असलेला पेट्रोलचा दर आज 111 रुपये 48 पैशांवर पोहोचला. परभणीच्या वसमत रोडवरील पेट्रोल पंपावर इंधन साठा संपल्यानं पंप बंद. पेट्रोल डिझेल मिळत नसल्यानं मालवाहतूक वाहन चालकांना पंपावरच रात्र काढावी लागत असल्याचं चित्र. छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकातील पेट्रोल पंपावर पुन्हा नो स्टॉकचं बोर्ड. 10 दिवसात चौथ्यांदा पेट्रोल डिझेलचे दर वाढल्यानं नागरिकांची नाराजी. जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यात बहुतांश पेट्रोल पंपांवर पेट्रोलचा मुबलक साठा तर अनेक पंपांवर डिझेल संपल्याचं चित्र. TV9 मराठीकडून तिसऱ्या दिवशीही रात्री पंपावर जात रियालिटी चेक. जळगाव शहरातील 10 पैकी 6 पंप पेट्रोल डिझेल नसल्यानं रात्रीच्या वेळेस बंद असल्याची स्थिती. तो उर्वरित 4 पंपांवर पेट्रोलचा मुबलक साठा शिल्लक, मात्र डिझेल साठा शिल्लक नसल्यानं फलक लावल्याची माहिती. कल्याणमध्ये महागाई विरोधात युवक काँग्रेसचं आंदोलन. पेट्रोल पंपावर ग्राहकांना मेलडी चॉकलेट देत केंद्र सरकारचा निषेध. अमेरिका इराणमधील संघर्ष लवकरच संपुष्टात येणार. लवकरच हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यात येईल. डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य. मात्र इराणकडून याला अधिकृत दुजोरा नाही. अमेरिका इराण चर्चेत प्रगतीचे संकेत मिळाल्यानंतर जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण. ब्रेंट क्रूड 5.4% घसरून $97 प्रति बॅरलवर. WTIचा दरही $92 खाली आला. विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला. भाजप 12, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादीला 1 जागा. सूत्रांची माहिती. आज किंवा उद्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये बैठकीची शक्यता. महायुतीतील जागावाटप जवळपास निश्चित. एनसीपीतून कुणाला तिकीट द्यायचं याचा निर्णय सुनेत्रा पवार घेतील. विधान परिषदेच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया. विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीत शिवसेनेला 4 जागा. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीत बैठकांचं सत्र. हिंगोली, परभणीत शिवसेना जागा लढण्याची शक्यता. कोकणची जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला. पूर्व विदर्भातील काँग्रेसचे काही नगरसेवक नॉट रिचेबल. काँग्रेस नगरसेवक भाजप आमदार बंटी भांगडिया यांच्या संपर्कात असल्याची माहिती. चंद्रपूर, गडचिरोलीतील काँग्रेसचे 60हून अधिक नगरसेवक अज्ञात स्थळी. भाजपनं 60 पेक्षा जास्त नगरसेवकांना अज्ञात स्थळी नेल्याची माहिती. मुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या आजी-माजी आमदारांची उद्या बैठक. देवगिरी बंगल्यावर विधान परिषद निवडणूक आणि आमदारांच्या समस्यांबाबत चर्चा होणार. राष्ट्रवादीकडून पुण्याच्या विधान परिषदेच्या जागेवर दावा कायम. पुण्यासह कोकण, हिंगोली, परभणीच्या जागेवर राष्ट्रवादीचा दावा. पुण्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेची विधान परिषदेची जागा सोडणार नाही. एनसीपीची भूमिका. सूत्रांची माहिती. शरद पवारांच्या उपस्थितीत पवारांच्या राष्ट्रवादीची 11 वाजता महत्वाची बैठक. बैठकीला जयंत पाटील, अनिल देशमुख, राजेश टोपे, शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड उपस्थित राहणार. संजय गायकवाडांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांचं मत जाणून घ्यावं. एकनाथ शिंदे यांनी भूमिका स्पष्ट केल्यानंतर गायकवाडांनी बोलावं. पक्षाची भूमिका आल्यानंतर बोलावं. गायकवाडांना रामदास कदम यांचा सल्ला. छत्रपती शिवरायांनी गद्दारांना काय शिक्षा दिली हे वाचायला हवं होतं. वाचलं असतं तर गद्दारांनी पळून जाताना 10 वेळा विचार केला असता. आदित्य ठाकरे यांची संजय गायकवाडांवर टीका. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे यांचा कोर्टात जामीन अर्ज. लवांडेंच्या जामीन अर्जावर आज सकाळी 11 वाजता सुनावणी होणार. पोलिसांनी कोर्टात स्पष्टीकरण न दिल्यास पोलिसांना नोटीस दिली जाणार. आम्हीही छत्रपती शिवरायांची पुस्तकं वाचली. आमच्या कणाकणात शिवराय. काँग्रेससोबत हातमिळवणी करणाऱ्यांनी आम्हाला शिकवायची गरज नाही. संजय गायकवाड यांचं आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर. राष्ट्रपती पंतप्रधान पदापेक्षा जनतेचं प्रेम मोठं. राष्ट्रभाषा परिवारातर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमात नितीन गडकरींचं वक्तव्य.
नाशिक टीसीएस प्रकरणी एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेलला गुन्हे शाखेची नोटीस. नाशिक पोलिसांनी नोटीस बजावल्यानंतर मतीन पटेल आज हजर होणार का याकडे लक्ष. तर संशयित निदा खान हिच्या जामीन अर्जावर नाशिक रोड न्यायालयात महत्त्वाची सुनावणी. नीट पेपरफुटी प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी. राष्ट्रीय परीक्षा संस्था एनटीए बरखास्त करण्याची याचिकेतून मागणी. फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशन आणि युनायटेड डॉक्टर्स फ्रंटची कोर्टात याचिका. नीट पेपरफुटी प्रकरणात मनीषा हवालदारची कबुली. चौकशीनंतर एनटीएतील आणखी एक रसायनशास्त्र तज्ज्ञ सीबीआयच्या रडारवर. एनटीएमधील आणखी एक तज्ज्ञ आता सीबीआयच्या रडारवर. मनीषा हवालदारनं पेपरफुटी प्रकरणात कबुली दिल्यानंतर तपासात अनेक बाबीसमोर. रसायनशास्त्राचा तज्ज्ञ रडारवर. चौकशी करून ताब्यात घेतलं जाण्याची शक्यता. सीबीआयकडून अनेक तज्ज्ञांचे मोबाईल लॅपटॉपमधील डेटा तपासण्याचं काम सुरू. नीट पेपरफुटी प्रकरण. टेलिग्रामवर शेकडो विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचा आरोप. ग्रुप बनवून 500 रुपयात ग्रुपमध्ये प्रवेश दिला. पालकांचा विश्वास संपादन करून गुन्हेगारांनी नीटचा पेपर देऊ असं म्हणत 60,000चं टोकन दिल्याचा आरोप. राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती विशेष संग्रह अंकाचं आज प्रकाशन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 12 वर्षांच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळावर आधारित विशेष अंकाचं मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते प्रकाशन होणार. रायगडच्या पोलादपूर जवळच्या आंबेनळी घाटात कार कोसळली. गाडीतील सर्व 8 जणांचा मृत्यू. 1000 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढण्याचं काम सुरू. महाबळेश्वर ट्रेकर्स टीमकडून आंबेनळी घाटात रेस्क्यू ऑपरेशन. धुळ्यात मुंबई आग्रा महामार्गावरील लळिंग घाटात भीषण अपघात. दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू. 28 जण जखमी झाल्याची माहिती. रेतीचा डंपर आणि ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात. नांदेड शहरातील नगीना घाट परिसरात गोदावरी नदीपात्रात बुडून 2 तरुणांचा मृत्यू. नदीपात्रात उतरल्यावर पाण्याचा अंदाज न आल्यानं तरुण बुडाले. गोंदियाच्या देवरी चिचगड रोड परिसरात 10 संशयित तरुणांचा वावर. मध्यरात्रीच्या सुमारास संशयित एका बंगल्यात घुसल्याचं सीसीटीव्हीत कैद. सोलापूरच्या करमाळ्यातील सावडी गावात दररोज 30,000 लिटर पाण्याचं मोफत वाटप. 10 दिवसापासून शरद एकाड यांचा सामाजिक उपक्रम सुरू. विदर्भातील काही जिल्ह्यांना आज उष्णतेचा रेड अलर्ट. मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. नैऋत्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय. राज्यातील 8,000हून अधिक गावांना पाणी टंचाईच्या तीव्र झळा. 2,285 तहानलेल्या गावांना केवळ 703 टँकरद्वारे पाणी पुरवठा. राज्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांची स्थिती खालावली. राज्यातील धरणांमध्ये 30.88% पाणीसाठा शिल्लक. पुणे शहरात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता. हवामान विभागाचा अंदाज. राज्यभरात वादळी वाऱ्याचं थैमान. जळगाव, धाराशिव, श्रीगोंदा, रायगड, रत्नागिरी, मालेगावला मान्सून पूर्व पावसानं झोडपलं. शेती पिकांसह कांदा, पपई, केळी आणि डाळिंबाच्या बागा उद्ध्वस्त. तर काही भागांमध्ये वीज पुरवठा खंडित झाल्यानं नागरिकांची तारांबळ. मान्सूनची भारताकडे आगेकूच सुरू. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात मान्सूनचे मोठे ढग वेगानं तयार होण्यास सुरुवात. मान्सून सक्रिय होण्याबाबत दिलासादायक चिन्ह. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे केळीच्या बागांचं मोठं नुकसान. युसुफ वडगाव आणि सादोळा परिसरातील शेतकऱ्यांकडून तातडीनं मदतीची मागणी. नागपूरमधील शासकीय रुग्णालयात खासगी लॅब्सचा सुळसुळाट. खासगी पॅथॉलॉजी लॅबचे कर्मचारी रुग्णालयातील वॉर्ड आणि आयसीयू विभागात रक्ताचे नमुने घेतात. एमएसएफ जवानाचा आरोप. संबंधित प्रकार समोर आल्यानंतर जीवे मारण्याची धमकी दिल्याचा एमएसएफ जवानाचा आरोप. नंदुरबारमधून जाणाऱ्या अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्गासाठी आजपासून जमीन मोजणीला सुरुवात. मात्र योग्य मोबदला मिळत नसल्याचा आरोप करत शेतकऱ्यांचा भूसंपादनाला विरोध. 200 शेतकऱ्यांना नोटिसा.